हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि टीच वायरे आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आहे बघा 3 जानेवारी 2024. तर मित्रांनो, आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी होत असतील त्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मित्रांनो आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 1 बघा, भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, किरण देशमुख असं त्यांचं नाव आहे. हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. तर मित्रांनो बघा, नौसेना प्रमुख आत्ता सध्या कोण आहेत? तर ॲडमिरल आर हरिकुमार आहेत. हे फोटोमध्ये जे तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर मित्रांनो, नौदलाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा, भारतीय नौदल हे जगातील 5व्या क्रमांकाचे नौदल आहे. वेस्टर्न नेव्हल कमांड, ईस्टर्न नेव्हल कमांड हे भारतीय नौदलातील 3 कमांड आहेत. नौदल क्रियाकलाप ही त्याची जबाबदारी आहे. पूर्व नौदल कमांड विशाखापट्टणम येथे स्थित आहे. त्यानंतर दक्षिणी नौदल कमांड कोचीन येथे स्थित आहे आणि पश्चिम नौदल कमांड कुठं आहे? तर मुंबईला. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला समजली असेल. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 2 बघा, ब्रिक्स या गटामध्ये किती नवीन देशाचा समावेश झालेला आहे? तर मित्रांनो, नवीनच प्रश्न आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 5 देशाचा समावेश झालेला आहे. तर मित्रांनो, ब्रिक्सबद्दल आपण माहिती घेऊ. बघा, स्थापना 2009. एकातेरीण वर्ग हे मित्रांनो शहर आहे रशियामधलं. त्यानंतर आधीचे सदस्य आहेत बघा, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. तर मित्रांनो, आता पुढचा पॉईंट बघू. ब्रिक्स गटाची एकूण सदस्य संख्या आता सध्या किती आहे? तर मित्रांनो 10 का. ब्रिक्स गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद कोणाकडे आहे? तर मित्रांनो रशियाकडे. आणि नवीन सामील होणारे देश कोणकोणते आहेत बघा, इजिप्त आहे, इथिओपिया आहे, इराण आहे, सौदी अरेबिया आहे आणि युनायटेड अरब म्हणजेच UAE या देशांचा समावेश झालेला आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येऊ शकतो. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 3 बघा, नुकत्याच कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केलेले आहेत? तर मित्रांनो, यांचं नाव काय आहे बघा, दीप्ती शर्मा असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. तर त्यांच्याविषयी माहिती घेऊ आपण. बघा, दीप्ती शर्मा ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी कितवी भारतीय महिला गोलंदाज ठरली? तर मित्रांनो, 4थ्या क्रमांकाची ठरलेली आहे. तर पुढचा प्रश्न बघू. पुढची माहिती बघू आपण. दीप्ती भगवान शर्मा, जन्म बघा 24 ऑगस्ट 1997 रोजी. ही एक भारतीय क्रिकेटपटू आहे जी बंगाल, बर्मिंगहॅम फिनिक्स आणि भारताकडून खेळते आणि सध्या ICC क्रिकेट क्रमवारीत अव्वल अष्टपैलू सुद्धा आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर बघा, ती सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये महिला क्रिकेटकडून तिसरी सर्वाधिक वैयक्तिक धावा तिच्या किती आहेत? 188 धावा आहेत. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला समजली असेल. आणि जर मित्रांनो तुम्हाला याची PDF हवी असेल तर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4 बघा, कमलाताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या? तर मित्रांनो, त्या मसाला क्वीन या नावाने प्रसिद्ध होत्या. तर बघा, ह्या आहेत बघा कमलाताई परदेशी. तर त्यांच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर बघा, अंबिका मसाले हा त्यांचा ब्रँड होता बघा. त्यानंतर नाव काय आहे बघा, सर्वे सर्वा कमल परदेशी. त्यानंतर त्यांचं निधन झालं 63व्या वर्षी. त्यानंतर दौंड तालुका, मूळ गाव कुठं आहे? तर खुटबाव. असा त्यांची सुरुवात बघा, बचत गटातील महिलांना एकत्र करून अंबिका मसाले हा ब्रँड तयार केला व आपल्या मसाल्याची प्रचिती जगभरामध्ये विस्तारित केली. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. अंबिका मसाला केंद्राच्या माध्यमातून जगभरात मसाला पोहोचवणाऱ्या कमलाताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या जिल्ह्याच्या होत्या? तर पुणे जिल्ह्याच्या होत्या, कारण मी इथं मगाशी म्हटलं दौंड तालुका, त्यावरून तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 5 बघा, फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023चे विजेतेपद कोणी पटकावले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, मॅग्नस कार्लसन. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत मॅग्नस कार्लसन, तर मित्रांनो त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर बघा, फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर उझबेकिस्तान. कशाबद्दल बोलण्यात आलं? उझबेकिस्तान. तर उझबेकिस्तानची राजधानी बघा ताशकंद आहे. चलन कुठलं आहे? उझबेकिस्तान. सोम. अधिकृत भाषा आहे उझबेक आणि खंड आहे आशिया आणि राजधानी व सर्वात मोठे शहर कोणतं आहे? ताशकंद. तर मित्रांनो, आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. खिताब त्यांचा ग्रँड मास्टर झाले 2004 मध्ये. विश्व चॅम्पियनशिप त्याने 2013 मध्येच जिंकली. तर बघा, देश कोणता आहे? नॉर्वे. तर मित्रांनो, त्याच्या पुढे आणि थोडीशी माहिती आहे बघा. 9 नोव्हेंबर 2013 ते 22 नोव्हेंबर 2013 दरम्यान भारतातील चेन्नई येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत 5 वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा पराभव करून कार्लसन हा विश्वविजेता बनला. तर मित्रांनो, ही पण माहिती खूप महत्त्वाची आहे, परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. अजून एक थोडीशी माहिती आहे, ती पण बघून जाऊ. तर बघा, मॅग्नस कार्लसन हा एक नॉर्वेजियन खेळाडू आहे. त्यानंतर बघा, सध्याचा ग्रँडस्लॅम किंवा वर्ल्ड चॅम्पियन किंवा बुद्धिबळातील जागतिक प्रथम क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याची रेटिंग बघा 2872 आजपर्यंतचे सर्वोच्च रेटिंग आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला समजली असेल. तर पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 6 बघा, फिलिक्स त्सेकीदी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कांगो. तर मित्रांनो, आपल्याला कांगोबद्दल पण माहिती घ्यायची आहे. तर बघा, कांगोमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत फेलिक्स
तेसी केदी यांना किती टक्के मतदान मिळालेलं आहे? तर मित्रांनो 73%. तर त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. बघा राजधानी कोणती आहे? तर बघा ब्राझील आणि अधिकृत भाषा आहे फ्रेंच. सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक आहे. स्वतंत्र दिवस त्यांचा बघा 15 ऑगस्ट 1960ला फ्रान्सपासून वेगळं झालं. त्यानंतर राष्ट्रीय मुद्रा कुठली असणार आहे? कांगोलीस फ्रँक CDF. तर हे तुम्ही मॅपमध्ये बघू शकता. हा आहे कांगो देश. तर मित्रांनो आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. 3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो हा बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस आहे. तर मित्रांनो त्याच्याबद्दल माहिती बघू. भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. तर मित्रांनो त्यांच्या पुढचा पॉईंट बघू आपण. तर बघा सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कुठे काढली? तर सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत विविध जाती आणि धर्मातील मुलांना शिक्षण दिले जाते. त्यानंतर सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व समाजसुधारक होत्या. त्यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्री हक्कासाठी आपले आयुष्य समर्पित केले. तर मित्रांनो बघा त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या 1848 मध्ये आणि त्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी शाळा उघडलेली होती. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला समजली असेल. मित्रांनो आपण दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल. त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.